पांटेला बंद करून लवकर येतो, मीटिंग आहे. आता कायची मीटिंग आहे? आता कुठं जा लागते घुमाले? घुमाले नाही, मीटिंग आहे. तू आल्यावर माहित पडते कायची मीटिंग आहे तर. पांटेला बंद करतो आज लवकर थोडासा. वावरातून एवढ्या लेट आले तात्या? काय म्हणते नवीन सोकारी? नवीन सोकारीले काढलं. कहून होता त्या? तुम्ही तर म्हणे चांगली सोकारी करू आला म्हणे तो. कालच रात्री गडी चांगला दारू पिऊन होता. दोस्ताले बोलावलं दारू प्याले. मस्त दारू प्याले आणि झोपून राहिले. पूर्ण भुईमुंग खाऊन टाकला जंगली डुकरायनं. आणि चोरानं कैऱ्याही चोरून नेल्या. म्हणून त्याला म्हटलं का आता तू आराम कर, तुही काही गरज आहे नाही. मग आता तुम्ही अधिक चालले का सोकारी करायला? नाही, वसंतरावले डबल बोलावलं ना, 500 रुपये वाढून दिले, 12.5 केले. जाऊ द्या, चांगलं झालं. ये लवकर ये जरासा. कायची मीटिंग आहे? भल्या मीटिंग घेऊन राहिले एवढ्यात. सांगत नाही काही नाही. कायची मीटिंग आहे तर? मीटिंग आहे म्हणते फक्त. जा आता कामधंदे सोडून. अरे जाऊ द्या ना तात्या त्या पोट्ट्याले, तसे इथं आल्यावर परेशानीच आहे ना त्याची. नाही, हे पहिले पाहिजे दोघं जण. सगळे जेवढे मीटिंग होते ना आपले, तेवढे याच्यात पहिले पाहिजे हे. कारण हे मेन कलाकार आहे दोघं जण, तुम्हाला माहित नाही. हॅलो, अरे कुठं आहे रे वा? हा, ये ना इथं मीटिंग मध्ये. मेसेज टाकला ना तुम्हाला व्हॉट्सअपवर. मग तुमचं काम नाही आहे का याचं? अरे कायची मीटिंग आहे? कायच्यासाठी मीटिंगावर मीटिंग चालू आहे? आलो ना आता चिखलदरा घुमून. आता कुठं चालता घुमाले? आता कुठं घुमाले नाही जायचं आहे. मीटिंग आहे, इथं ये. इथं आल्यावर तुला माहीतच पडते कायची मीटिंग आहे तर. आणि त्या चेत्याला घेऊन ये. सोय त्याच्या घरी झोपला आहे, मी माझ्या घरी झोपलो आहे. आता फोन नका करू. काय आहे ते मीटिंग तुम्ही निपटून घ्या. काय आहे ती मीटिंग तुम्ही निपटून घ्या. अरे असं जमत नाही. सगळे जण इथं तुमच्या दोघाले येणंच आहे. आणि तुम्ही रात्रीचे 12:30 वाजेपर्यंत झोपत नाही, बाहेर घुमता. आणि आता कसे काय लवकर झोपू राहिले तुम्ही? पागल समजू राहिले काय? जसा तुम्हाला मेसेज दिसला तर आता झोपाचे नाटकं करू राहिले. लवकर 5 मिनिटात इथं दोघांच्या दोघे मला हजीर पाहिजे. झोपलो आहे, भल्ले झोपू राहिले. नाही तर 12, 12:30 वाजेपर्यंत बाहेर घुमते ते. नाही पण तात्या, एवढ्यात ते पांटेल्यापाशी येऊन नाही राहिले रात्रीचे. आणि सकाळीच दिसते मला सुदाम काकाचा कटला आणतानी. काय भंगार वेचायला चालले काय? चालले असं त्याचं काही सांगता येते काय? गेले सकाळी झाकटीत नाही आणला भंगार उचलून कुठचा आणि इकून टाकला भंगारवाल्याले. सकाळी मस्त मोकळे. आता कसे चोर येते आणि काय येते कैऱ्या चोराले तर पाहतो. असे फाशे बनवले आता. फक्त चोराय ना या आठवणच ठेवा ते ना. येऊ राहिले हो तात्या दोघे जण. रात्री 12 वाजेपर्यंत घुमणारे तुम्ही आणि इतक्या लवकर कसे काय झोपू राहिले तुम्ही? बोला, कायची मीटिंग आहे तुमची? कायले बोलावलं एवढ्या अर्जंट? अर्जंट म्हणजे? अरे अर्जंटच आहे हे काम, नाही तर काय आहे तर? कायची मीटिंग आहे ते तर सांगा. दरवर्षीचे काय नाटक आहे रे तुमचे? मलाच सांगा लागते कायची मीटिंग आहे काय आहे. हा, काहून तुम्हाला माहित नाही का आता काय आहे तर? आम्हाला माहित असतं तर आम्ही तुम्हाला विचारलं असतं काय? तुम्हीच सांगून द्या ना. सप्टेंबर महिन्यात 14 तारखेला गणपती बसते. अरे गणपतीची मीटिंग होय काय? काय तात्या, मग तुमचं काम नाही आहे का असं सांगायचं का गणपतीची मीटिंग आहे म्हणून? आता तुम्ही म्हटलं का मीटिंग आहे या, तर आम्ही कायची मीटिंग समजा? काय तात्या तुम्ही बी? अरे असं सांगायचं ना मग का गणपतीची मीटिंग आहे म्हणून. जाऊ द्या, आता सगळ्याला माहीत झालं ना का गणपतीची मीटिंग आहे म्हणून. तर काय कसं आहे म्हटलं मग? तुमचं काही मला समजून नाही राहिलं. सगळ्या गोष्टीवर मलाच लक्ष ठेवा लागते. पुरं कॅलेंडर मलाच पाठांतर करून ठेवा लागते, कधी काय आहे काय नाही. हां, ठेवलं म्हणून काय झालं? सरपंच आहे ना तुम्ही, तुम्हाला ठेवाच लागते लक्ष. तर सगळ्या जणांचे गणपती बुक करणं चालू झालेले आहे. सगळे जण आपापल्या मंडळाचे गणपती सांगून राहिले. हां, सगळ्या जणांना सांगितले जवळजवळ असं समज 4-5च मंडळ उरले असं, त्याच्यात आपलं बी आहे. डीजे सांगा बुवा. डीजेच पाहिजे आपल्याला. चांगला मोठा थाटा पाहिजे डीजे. आणि ढोलताचे पाहिजे. तू थांबणार आहे बा, तू शांत राहत जाय ना 2 मिनिटं म्हणून. हां, राहिला गणपती सांगायचा, पहिले डीजे सांगून देऊ काय? गणपती लागीत तर लाईना सांगा, पण डीजे मोठा पाहिजे आपल्याला नाचाले. तू थांब, तू शांत राह पहिले 5-10 मिनिटं. आता कुठपर्यंत होता आपला विषय? हे असा आहे, तू मनात बोलता ना, विषय काय चालू आहे ते भुललो मी आता. अरे विषय हा चालू होता का सगळ्या मंडळाचे गणपती सांगणं झाले आहे, आपल्या मंडळाचा व्हायचा आहे. हां, आता आपल्या मंडळाचा गणपती कसा सांगायचा आहे, काय सांगायचं आहे हे तुम्ही सगळे मिळून सांगा मले. हां, मग नाही पाहिजे मले. सगळ्याला मूर्ती पसंत आली पाहिजे अशी मूर्ती सांगायची आपल्याला. आणि पूर्ण मातीची सांगायची आहे. ठीक आहे ना, मग 11-12 वाजता उद्या निघून जाऊ आपण. हा, तर सगळ्या जणाला टाईम काढा लागेल 11-12 वाजता. हां, सल्ल्या शाहरुख्या तुम्ही दोघं तर येऊन जाता कचरा गाडीवरून. उद्या 12 वाजेपर्यंत येऊन जाता तुम्ही. मोहन तुले पांटेला बंद ठेवा लागन. एक काम करा तात्या, कसा आहे माझा धंदा पडन. हा, गणपतीची मूर्ती तुम्ही तुमच्याच आवडीची सांगून द्या. सगळ्यांना चालले जा. आणि जेव्हा डीजे सांगायचा राहील तेव्हा वाटल्यास मी लागीच तर पांटेला बंद करीन ना. लय मोठा शायना दिसू राहिला रे तू. गणपती सांगायला तुम्ही सगळेजण चालले जा. हां, आणि नाचाले डीजे पाहिजे तर डीजेच्या वेळेस मी पांटेला बंद करीन. हे नाटकं बंद कर बिलकुल. गणपती सांगायला बी तुले पांटेला बंद ठेवा लागत, नाही तर मी डीजे सांगानच नाही ह्या वेळेस. मोहनदा चल ना राजा, असा कोण करू आला? सगळेच जण जा लागते, मंडळाचं काम आहे ना. हां,
हे का घरच्या गणपती बसवणं चालू आहे काय एकटाच गेला तर चालते? नाही, माय म्हणणं कसं होतं तात्या, का तुम्ही एवढे जण आहे ना, तर तुम्हाला जे गणपतीची मूर्ती पसंत आहे तुम्ही पसंत करून बुक करून टाका. डीजे सांगायच्या वेळेस मी येतोच ना, डीजे बँजो पार्टी सांगायच्या वेळेस मी येतोच. नाटकं काही पाहिजे नाही. जेवढे जण इथं आहे तेवढेच जण गणपती सांगायला पाहिजे. बरं ठीक आहे, उद्या 12 वाजता चाललं जाऊ. चला येतो मग आम्ही आता. कुठं चालले तुम्ही? वर्गणी वर्गणी राहिली ना. वर्गणी सगळे बसून पाहिजे. ते जमत नाही नाटक फालतूचं. वर्गणीच नाही दिली तर कशी काय मूर्ती सांगणार आहे? आणि पहिले चिखलदऱ्याचे पैसे द्या तुम्ही सगळे जण. त्याच्यानंतर मग गणपतीची वर्गणी जमा करणं आहे. मला पहिले तुम्ही चिखलदऱ्याचे पैसे द्या. माझ्या गाडीले 60,000 रुपये खर्च लागला. इंजन लॉक झालं म्हणते त्याचंवालं. त्याचे पैसे देणं आहे. मला एकाचे पैसे आले नाही. पहिले सांगू राहिलो तुम्हाला, एकाचे नाही आले. आणि जर मला पैसे भेटले नाही चिखलदऱ्याचे तर मी गणपतीच्या मंडळात राहणार नाही रे भाऊ. तुम्ही पाहून घे जा मग. आणि ह्या वेळेस सगळ्याच मंडळाचा तामझाम मोठा आहे. पहिले सांगू राहिलो तुम्हाला. त्याच्यातनी हे कसं आहे, इलेक्शन झालं ना, त्याच्यानं पैसे बी आहे सगळ्या मंडळापाशी. तर तुम्हाला सगळ्या जणाले वर्गणी जरा ह्या वेळेस जास्त करावं लागेल पहिल्यापेक्षा म्हणजे तरी किती करावं लागेल आता? मागच्या वेळेस 5-5 हजार घेतली होती ना. ह्या वेळेस आपल्याला जराशी वाढवा लागेल 1,000 रुपये, म्हणजे 6,000 रुपये वर्गणी लागेल एकापासून. 6,000 रुपये वर्गणी तात्या? 6,000 रुपये वर्गणी कायले म्हणते? काय करू राहिले तुम्ही असे? काय करू राहिले म्हणजे? अरे सगळंच महाग झालं, काय करणार आहे? डेकोरेशनवाला पैसे काय कमी घेते काय? आता गणपतीची मूर्ती सांगायला चाललो आपण. आता माहीत पडते ना किती रुपयाचे होते, काय होते. सगळ्याच गोष्टीचा मेंटेनन्स वाढलेला आहे. त्याच्यात तुम्हाला नाचाले काय पाहिजे त्या हिशोबानं. तसाच तात्या हा पूर्ण खर्च तुमच्या इकडून पाहिजे, कारण तुम्ही ह्या वर्षी सरपंच बनलेले आहे. काय म्हणता सगळेजण? हा, हे बरोबर गोष्ट आहे. कारण तुम्ही ह्या वर्षी सरपंच बनले आहे ना, तर सगळ्याचा सगळा खर्च तुमच्या इकडून पाहिजे ह्या वर्षीचा. नाही, मी काही पूर्ण खर्च देत नाही. मी आता काही असं काही म्हटलं नव्हतं का बा मी गणपतीचा मंडळाचा पूर्ण खर्च करीन म्हणून. नसन म्हटलं, पण तुम्ही कोणती ना कोणती एक गोष्ट अंगावर घेऊन घ्या का ते तुमच्या इकडून पूर्णच्या पूर्ण हे तर द्यास लागेल तुम्हाला, कारण तुम्ही गावचे सरपंच आहे. नाही, हे गोष्ट एकदम बरोबर आहे तात्या. एक तर गणपतीची पूर्ण मूर्त तुम्ही द्या, नाही तर मग डीजे द्या. पहा तुम्हाला काय वाटते तर. बरं ठीक आहे, गणपतीची पूर्ण मूर्त मी देतो आणि बाकी मग तुम्ही पहा. पण वर्गणी 6,000 रुपयेच पाहिजे. मग आता गणपतीची मूर्ती सांगितल्यावर एवढी काय वर्गणी पाहिजे? एवढी वर्गणी? बरं वर्गणीचं पाहू नंतर. आता आम्हाला झोप येऊ राहिली. उद्या पाहू वर्गणीचं काय आहे. पहिले उद्या 12 वाजता सगळेजण गणपती सांगायला जाऊ आपण. चला येतो आम्ही. वर्गणीचं पाहू आपण. वर्गणीचं काय पाहणार आहे रे बा? पहिले वर्गणी लिहा, त्याच्यानंतर गणपती सांगायला जाऊ. ते जमत नाही. पहिले मूर्ती तर सांगून द्या तुम्ही तुमच्या पैशानं. मूर्ती तर सांगाच लागेल ना. पहिले मूर्ती बुक करून घेऊ आणि मग वर्गणी घे जा. चला रे घरी चला आता. अरे हे कसं केलं येईन? हे तर मला समजलंच नाही. मूर्ती सांगून द्या, वर्गणीचं नंतर पाहू. अरे सारखाच हिशोब आहे ना. गणपतीची मूर्ती आता तुमच्या अंगावर ढकलून दिली आहे ते ना. का गणपतीची मूर्ती तुम्ही सांगा आणि बाकी मग वर्गणीचं पाहून त्या हिशोबानं सांगू. हे 2 पोट्टेले चॅप्टर आहे याच्यातले. तुम्हाला तर म्हटलं का त्याला बोलावू नका, ऐकता का तुम्ही? नंतर तुम्हाला माहित नाही मग. हे म्हणते का मीटिंग मध्येच बोलावलं नाही आम्हाला, तर आम्ही कशी काय वर्गणी देऊ? आम्हाला कायच्यात बोलावलं नाही तुम्ही, तर वर्गणी कायची पाहिजे असे म्हणते मग ते. चला उद्या सकाळी जाणं आहे मग आपल्याला. ट्रॅक्टर टाली काढून घे जा आपलीवाली. कारण कसं आहे, गाड्यानं झाले पुरत नाही. डिझेल कसं आहे, डिझेलमध्ये काही इथेनॉइल नाही आहे. त्याच्यानं आपला ट्रॅक्टर काढू डिझेलचा आणि सगळेजण चाललं जाऊ. याच्या पहिलेच देतो ना 2-3 धमाके करून, म्हणजे तिकून तिकडेच पळते ते. आंब्याच्या इकडे एखादा फेरफटका माराव. नाही इकडे काही प्रकरण ते दिसून नाही राहिलं. इकडे कोणी काही दिसून नाही राहिलं. चला आज चोरबी सुट्टीवर आहे आणि रानडुकरे सुट्टीवर आहे. चत्या याचं काही टेन्शन नाही. हा असा सोकारी आहे. दारू पिऊन झोपला होता ना काल, आज अधिक दारू पिऊन झोपला असं. चल लवकर चल अंदर. एक काम करू सोन्या, आज ह्या झाडावरचे तोडू. कसं आहे, ह्या झाडावरचे तोडची मग कसं लक्षात येऊन जाईन त्याच्या. बरं ह्या झाडावरचे तर ह्या झाडावरचे. चल होय वर तर. अबे चेत्या हे कसं काय झालं बे? अबे ह्या सोकारीनं फाशे करून ठेवले होते. अबे आता कसं बे? आता कसं चेत्या? अबे इथून तर सुटायला जागा नाही. आता कसं सुटू? पायाला चांगला फासा बसलाय. कायचा तरी आवाज आला. सोन्या टार्च मारत कोणीतरी येऊ राहिलं रे. काय बोलू राहिला तू? अरे बापरे, अरे हे होय का ते कैरी चोर? अरे बापा, कोण होय रे तुम्ही? काळा, ते तोंडाचा काळा पहिले. हे तर वसंतरावचा आवाज होय. वसंतराव तुम्ही कसे काय? तुमचा आवाज तर मला वैकीचा वाटू राहिला रे.
काढा लवकर लवकर तोंडाचा काढा, नाही तर लटा लटानं झोडपी देईन कधी. नाही 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 लटाना नका मारू, काढतो काढतो तोंडाचं. अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघं होय का ते जे आतापर्यंत कैऱ्या चोरून निवू राहिले होते? हा, अरे आम्हाला काय माहित का तुम्ही डबल आले म्हणून सोकारी करायला, नाही तर आम्ही नव्हतो यात. मस्त काम आहे. हा, कैऱ्या चोरायला लागले तुम्ही. थांबा, तात्यालेच बोलावतो आता इथं. अरे नाही नाही वसंतराव, त्याला नका बोलावू, त्याला नका बोलावू. नाही नाही, त्याला बोलावून तर सांगाच लागन, त्याच्याशिवाय कसं जमणार आहे. हॅलो, वसंतराव स्पीकिंग. बोला ना, काय म्हणता? आपल्या वावरात कैरी चोराले पकडला आहे, तुम्ही लवकरात लवकर या. काय बोलू राहिले तुम्ही? खरंच काय? खरंच म्हणजे इथं झाडाले लटकले आहे ना ते. या तुम्ही लवकर या. 5 मिनिटात येऊ राहिलो मी लट घेऊन तिथं. लट आणायची काही गरज नाही आहे, लट आपल्याच पशी आहे. बस निघून राहिलो मी इथून. अरे सोडून द्या ना वसंतराव, सोडून द्या ना, जाऊ द्या ना. तात्याला कायले फोन केला तुम्ही? सोडून द्यायचं असतं तुम्हाला तर मी तात्याला फोनच नसता केला. अरे लय कैऱ्या चोरल्या ना तुम्ही, लय रुपयाच्या कैऱ्या ऐकल्या ना. पैसे 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 देऊन देतो ना तुम्हाला, जेवढे काही रुपयाच्या कैऱ्या ऐकल्या असेल तेवढ्याचे पैसे देतो. सोडून द्या ना आम्हाला. नाही 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 नाही, नो मीन्स नो, नो म्हणजे नो. अरे हो मीन्स हो ना, हो म्हणजे हो ना. सोडा ना तुम्ही, सोडा सही, पैसे देतो ना तुम्हाला. नाही म्हणजे नाही. ते तात्या आल्यावर आता पाच बसन. लय काय आणला तुम्ही? अरे काय भेटू राहिलं तुम्हाला एवढी इमानदारी करून? काय भेटू राहिलं? काढलं तर होतं तुम्हाला कामावून. आपण आता डबल ठेवला ना, हे महत्वाचं आहे ना. काही नाही बरं, काही कामाची गोष्ट नाही. इमानदारी करून एवढी काय वाटलं तुम्हाला? पैसे देतो आम्ही, जाऊ द्या आम्हाला. नाही ना, काहीच जमत नाही ते, काहीच जमत नाही. तुमचे मी 1000-2000 घेऊ आणि माझ्या नावाची का बदनामी करू का मी? आले आले. अरे बापरे, म्हणजे हे दोघं व्हायते, म्हणूनच लवकर झोपणं चालू केलं ते येईन. सापडले वसंतराव, तुमच्याच्यानं सापडले ते. मला माहित होतं का कोणी ना कोणी तर असनच चोर. आपण असो नसो तो चोर सापडला पाहिजे, म्हणून मी फाशे करून ठेवले होते बरोबर. तात्या जाऊ द्या ना, हो जाऊ द्या ना, सोडून द्या ना. याच्यानंतर नाही करीन ना, याच्यानंतर करीन नाही. याची काय गॅरंटी आहे का तू याच्यानंतर करशील नाही? मोहनच्या पांटेला चोरी केली तुम्ही. आता माया वावरात कैऱ्या चोरल्या, ते बी आजचा 3रा दिवस. 2 दिवस मस्त कैऱ्या चोरल्या. ते पैसे तुम्ही घेऊन घ्या ना, पैसे तुम्ही घेऊन घ्या ना, आम्हाला सोडून द्या ना. वसंतराव, तो लट आणा मापाशी. बाज कुठं इतकी? ते आपल्या खोपडीत ठेवली आहे. अरे जाऊ द्या ना तात्या, जाऊ द्या ना वसंतराव. काय करू राहिले तुम्ही बाज आणून आमच्या सोबत? अरे मेरे बाप रे, तात्याला लागू राहिला ना हो. तात्या मारू नका ना हो, मारू नका ना हो. पुऱ्याच्या पुऱ्या कैऱ्या लांबून टाकल्या तुम्ही. अरे बापरे, तात्या मारू नका ना हो. वसंतराव, हे बरोबर नाही केलं तुम्ही. मस्त चोरचार करून इकणं चालू होत्या कैऱ्या. द्या तात्या, द्या अधिक द्या. अरे बापरे, तात्या लागू राहिला ना हो. लागासाठी तर मारूनच राहिलो ना तुम्हाला. अरे बापरे, तात्या द्यावं सोडून, लय मारलो तुम्ही. तात्या द्यावं सोडून. आता डबल का दिसले आता तुम्ही वावरात? काही बी चोराले विचार करजा, याच्यापेक्षा बेकार मारीन. नाही नाही, आता नाही करत, आता नाही करत, आता नाही येत बाबा, आता नाही करत असे काम, आता नाही करत. तात्या सोडून द्या हो तात्या. सोन्या पै लवकर. डबल का वावराच्या अवताल भवताला दिसले तर याच्यापेक्षा बेकार मारीन. आता विचार करता. बसले ना सगळे, करू मग चालू गाडी. ते 2 जण याचे आहे ना हो तात्या? ते दोघंही नाही येत, आपल्याला एवढेच जण आहे आता. बरं जाऊ द्या मग. घ्या गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि चला गाडी चालू करा. गणपती बाप्पा मोरया. मागच्या वर्षी घेतली तिथूनच घ्यायचे ना तात्या? नाही दुसऱ्या इकडे पाहू ना, एकाच जागून काय. नवीन ठिकाणी पाहू, नवीन मूर्त्या राहते. डायरेक्ट कुंभारवाड्यातच जाऊ द्या तात्या. कुंभारवाड्यातच चालली ना गाडी. का हो तात्या, 2 व्हीलरनं असतं आले पूर्ण का आपल्याला? ट्रॅक्टर राजे हो, काही बी चाला करणं फालतूचे. काय म्हणून लोक का मूर्ती घ्यायला आले का म्हणून हे? अरे बाबा, त्या पेट्रोल मध्ये माहित नाही का तुला काय मिक्सचर येऊ राहिलं तर? त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, ट्रॅक्टर मध्ये डिझेलच टाका लागते. आणि का होता ते? आणि जर डिझेल मध्ये इथेनॉल मिक्स असतं तर मग कसं केलं असतं? मग काय त्याच्यात, मग बैलबंडीनं गेलो असतो आपण. आणि समजा बैल नसते आपल्यापाशी तर मग? जर बैल नसते तर मग मोहन तुले झुतवला असता बैलाच्या जागी. फालतू खायला बोलू राहिले होता ते, तुले झुतवला असता. मी काय बैल होय काय, मला झुतवला असता तुम्ही? मग चुपचाप राह, शांत राह आता तू. फालतू डोकं नको खराब करू. बस हो तात्या, कुठं जाता? इथंच पाहू ना आपण. बस टाका इथंच गाडी. अरे बापा, हा कुठचा तापावय? मूर्ती घ्यायला आले का हे? मूर्त्या तर अधिक बनाच्याच आहे. का हो पाहुणे, कुठचे म्हटलं? 7-12 गाव. मूर्ती न्यायला आले काय? नाही, मूर्ती खायला न्यायला आलो, मूर्ती सांगायला आलो. ट्रॅक्टरनं डायरेक्ट मूर्ती सांगायला? आणि एवढे जण? हा, आता एवढे जण होते, गाडीनं काही आले पुरत नाही, म्हटलं ट्रॅक्टरच काढतो. बरं या बाबा, चला उतरा ना.
मूर्त्या तर 100 बळकर एक आहे बाबा ह्या वर्षी. आमच्या इथं दरवर्षी वेगवेगळे साथी येते. मुंबई पुणा ह्या साईडहून वेगवेगळ्या तुम्हाला पद्धतीचेच दिसन. म्हणजे एका पोटचे कोणतेच नाही दिसन. पाहून घ्या तुम्ही. एका पोटचा एकच गणपती दिसन तुम्हाला, दुसरा दिसन नाही. म्हणजे एका पोटचा एकाच मंडळात राहीन, दुसऱ्या मंडळात राहीन नाही तो. अच्छा हाव काय? नाही हे चांगलं आहे म्हणा. मालक तुम्हीच आहे काय? मालक मी आहे आणि माझा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ दुसऱ्याला दाखवू राहिले गणपती, मी तुम्हाला दाखवू राहिलो. मला वाटलं तुम्ही ट्रॅक्टरनं आले तर गणपती न्यायला झाले काय, म्हणून मी विचारलं तुम्हाला का तुमचा गणपती तुम्ही सांगितलाय का म्हणून. आता एवढे जण गाडीनं आले असते तर किती रुपयाचं पेट्रोल लागत होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं बा ट्रॅक्टरनंच चला. मी सातबाऱ्या गावाचा सरपंच आहे. अरे हाव काय? अरे 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 अच्छा 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 आलं लक्षात. अरे बापरे तुम्ही होय का ते तात्यालेले? हा हा मीच होय तो. अरे बाबा तुमचं काय पाहा लागते बाबा, तुमचं नाव तर इकडे तिकडे चारी इकडे आहे. पहा तुम्हाला कोणती पसंत येते तर. पाय रे मोहन म्हणे पाहून घे रे. सल्ल्या शाहरुख आहे तिकडे, नामदेवराव दिलीप भाऊ अधिक कोणी उरलाय वसंतराव. पाहून घ्या कोणती मूर्ती पसंत आहे तुम्हाला. ह्या वेळेस तात्या मूर्त्या 100 बळकर एक आहे. अधिक आहे का भाऊ? हा आहे ना, या समोर या. मूर्त्या तर राजीव सगळ्या मोठ्या मोठ्याच दिसू राहिल्या. सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मुंबई पॅटर्न आणि पुन्हा पॅटर्न ह्या साईडच्याच आहेत. तात्या हे मागची वाली पहा बरं, ते सिंहासनावर बसली आहे, मागं हत्ती आहे. अरे नामदेवराव याच्यासाठी मंडळ किती मोठा बांधा लागन गणपतीले. याचा तर विचार करा किती मोठी मूर्ती आहे ते. आणि पूर्ण मातीची आहे ते. आहे ना भाऊ, मातीची आहे ना, पूर्ण शाडू मातीची आहे ते. शाडू मातीची आहे म्हणते, त्याला उचलाले क्रेनच लागन. क्रेननं उचला लागन ती मूर्ती. ते माणसाच्या याची नाही आहे ते. मागच तर तुम्हाला माहित नाही का लालबागचा राजा घेतला होता तर. तात्या मग हे पाना उंदरावर बसलेली. हा तात्या याची हाईट आहे थोडीशी कमी आहे. ते बुक झालेली आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी मी एक पीस आणखी बनवून देतो. तात्या समोर पाहू ना आणखी. बरं बरं सगळ्याची इच्छा घ्या लागते ना, नाही काय. सार्वजनिक कार्यक्रम राहते ना. हा सोमवार आहे का आणखी? सोमवार आणखी आहे चला. अरे काही नाही येणारे सोने हे. याचा अर्थ हे गेले ना रे भाऊ, गेले ना. तू ऐकूनच नाही राहिला राजा. तू म्हणू राहिला का आपल्याला सोडून जाय नास कसे. अरे हे गेले ना. कुठं दिसू राहिलं तुला, सांसून दिसू राहिलं सगळं. हे पाय बरं कोण आहे इथं. इथं दिलीप काका राहते, नामदेव काका राहते, हा अरविंद काका राहते. कोणीच तर नाही इथं बसलं. मोहनदाच्या पांटेल्यापाशी चल बरं. अरे काय राजा तुला सांगू राहिलो ते गेले, तू ऐकूनच नाही राहिला. अरे तू चल ना रे बाबा, चल ना. काय डोकं खराब करू राहिला, चल तू. कुठं आहे? इथं बिथं नाही आहे कोणीच. अरे बाबा तुले सांगू राहिलो ना रे बाबा, डोकं फोडू फोडू का ते गेले गेले मूर्ती सांगाले गणपतीची. ता कसं करतं. थांब मी फोन लावतो शाहरुख्या काकाले, विचारतो कुठं आहे तर. हॅलो शाहरुख्या काका. अरे काऊन रे, काऊन आले नाही रे तुम्ही दोघं जण. हा वर्गणीच्या वेळेस मीटिंगच्या वेळेस बरोबर फोन करता येते तुम्हाला. आणि मूर्ती सांगायच्या वेळेस हे फोन नाही केला आम्हाला. अरे मले काय म्हणू राहिला तू. हा तात्याला म्हणजो आल्यावर. तात्यानंच म्हटलं का ते काही येत नाही म्हणे. ते वसंतरावले मलेच माहित आहे म्हणे काऊन नाही येत तर. आम्ही तुम्हाला इकडे तिकडे पाहू राहिलो, कुठं दिसून नाही राहिले तुम्ही. मस्त एक एकटे गेले मूर्ती सांगायला. बरं ठीक आहे ना, आम्ही येऊ राहिलो. कुठं येऊ सांग, पत्ता सांग. तात्या हे दोघं येऊ राहिले म्हणते, इले पत्ता सांगू काय. ते सांगून लवकर या म्हणा जरासे. कुंभार वाड्यात ते सरका रस्त्यानंच आपला ट्रॅक्टर दिसते, बस तेच होय गोडाऊन. ये लवकर. हे मूर्ती होय का काय हो? कोणत्या मंडळवाल्याची होय ही मूर्ती? लयच उच्च आहे ना हे. 10 फुटाच्या जवळ जवळ येते वाटते. ते अमरावतीच्याच मंडळवाल्याने सांगितली 10 फुटाची मूर्ती आहे ते. आणि त्याचं डेकोरेशन बी ते तसंच करणार आहे. हो ना राजू, कृष्णाच्या रूपातली होईन ते, कालिया नागाले मारतानी. तुमच्यापाशी सगळ्या मोठ्या मोठ्याच मूर्त्या आहे ना, पण एवढ्या मोठ्या मूर्त्या नाही पाहिजे आपल्याला. बरं इकडे या, इकडे आहे थोड्याशा कमी हाईटच्या मूर्त्या. तात्या ह्या वेळेस घ्या ना. हा ह्या वेळेस घ्या ना मोठी मूर्ती. अरे मोहन शेठजी, मोठी मूर्ती घ्यायला काही नाही. हा उचला घासलाले आपल्याला तरात जाते. उचलाच्या वेळेस मग कसं करसान. आम्ही क्रेननं बरोबर ठेवून देतो तुम्हाला तुमची मूर्ती. तुम्ही इथून ठेवून देसान, तिथं मंडळात कोण ठेवा. अरे तुम्ही एक ट्राली बनवून घ्यायला पाहिजे होती, जे आता सगळे जण बनवून राहिले. बस त्याच्यावर ठेवली एक डाव का डायरेक्ट मंडळात. आणि ते कसं मग टेन्शन म्हणजे तराचं कामच नाही आहे ना. पाहा लागेल आता पुढच्या खेपीले. चला ना दाखवा ना आणखी. तात्या मूर्ती हेच सांगा, मूर्ती हेच सांगा. तात्या हेच मूर्ती पाहिजे मंडळात, नाही तर आपण वर्गणी देत नाही आणि आपण मंडळात बी राहीन नाही रे भाऊ. तात्या मूर्ती हेच पाहिजे, बस संपला विषय. नाही तर आपण मंडळात राहीन नाही. हे काय होय तात्या तुमचं? हे काय होय म्हटलं. वर्गणीच्या वेळेस मीटिंगच्या वेळेस बरोबर फोन करू राहिले तुम्ही आम्हाला, आणि मूर्ती सांगायच्या वेळेस चुपचाप मध्ये निघून गेले. मला वाटलं कालच्या प्रकरणाच्या तुम्ही काही येसान नाही, म्हणून काही तुम्हाला फोन करण्यात आला नाही. मूर्ती हेच पाहिजे मंडळात. मी पहिले सांगू राहिलो, मूर्ती हेच पाहिजे तात्या. मूर्ती राजू काय जोरदार मूर्ती आहे हे. सगळ्यालेच पसंत आली तात्या, आणि आपल्याला पसंत आहे. हा का हो भाऊ, हे मूर्ती बुक नाही झाली आहे ना.
नाही हे मूर्ती बुक नाही झाली आहे. हे आम्ही आजच काढली त्याच्याच्यानं, नाही तर हे तर लवकरच बुक होऊन जात होती. हे आपल्या मंडळासाठी बुक करून टाका 7-12. 30,501 रुपयाची मूर्ती होईल हे. ठीक आहे ठीक आहे. हे जे फिनिशिंग आहे ना, फिनिशिंग एकदम जोरदार करून देता आम्हाला, कारण आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे त्या हिशोबानं. बरं ठीक आहे ठीक आहे. अरे आपण तर हारही नाही आणला, अगरबत्ती नाही आणली, काहीच नाही आणलं, नारळ नाही आणलं राजा. अरे टेन्शन नका घेऊ, नारळ आहे, फुलं आहे, हारही आहे. हाय काय मग तर चांगलं जमलं. बरं घेऊन या ना. सगळ्याच्या पसंत आली ना मूर्ती? सगळ्याच्याच पसंत आहे, सगळ्यालाच मूर्ती आवडली ते. तात्या आपण मूर्ती तर सांगितली बरोबर आहे, पण जेव्हा आपण गणपती शिरवू पाण्यात तेव्हा बजरंग बलीला शिरवता थोडी येते काही. अरे हो राजे हो, हे बी बरोबर आहे. कसं करावं मग? बजरंग बली एकट्या काढता येते आपल्याला, टेन्शन नका घेऊ तुम्ही, अलग निघते. मग ठीक आहे, चला घ्या तात्या, पूजा करा, नारळ फोडा. या तात्या गणपती बाप्पाचा आवाज घ्या एक. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.